राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी काल महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेतलेली आणि यावेळी ठाकरे बंधूंनी व्हीव्हीपॅटवरून आक्रमक भूमिका घेतली। देशात सध्या कुठेच निवडणुका नाहीत, त्यामुळे व्हीव्हीपॅट आणा अशी मागणी राज ठाकरेंनी आयोगाकडे केलेली आहे। तर मतदान कुणाला जातं हे कळत नाही असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी मतदार यादीतील गोंधळावरही नाराजी व्यक्त केली आहे। तर व्हीव्हीपॅट आणा अशी ठाकरे बंधूंनी मागणी केलेली आहे। निवडणुका नाही तर व्हीव्हीपॅट आणावं अशी मागणी ठाकरे बंधूंकडून करण्यात आलेली आहे। मतदान कुणाला जातं हे कळत नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक लागलेली नाही तर मतदान नोंदणी बंद का केली? नुकतंच 18 वर्ष पूर्ण केलेल्या युवकांना मतदान करता येत आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। जे आज वयाची 18 वर्ष पूर्ण करत आहेत त्यांनी मतदान करायचं आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये 2-2 ठिकाणी मतदारांची नावं आहेत, त्याचं काय करायचं असा सवाल राज ठाकरेंनी विचारला। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। मतदार यादीतील एका मतदाराच्या मतदान ओळखपत्रावर पाहिलं असता वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी आहे, ही बाब निदर्शनास आणून दिली। निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरं जाता? राज ठाकरेंनी जनतेच्या आणि उमेदवारांच्या मनातील प्रश्न बेधडकपणे आयोगाला विचारले। 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहेत। आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही व्हीव्हीपॅट मशीन लावा अशी सूचनाही राज ठाकरे यांनी केली आहे।